तर लक्षात काय ठेवायचं आहे, एका बाजूला हे सगुण आहे जे दृष्टीला पडते, आणि दुसऱ्या बाजूला खरं असं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असं नाही आहे, सगुण आहे हां, आणि त्याच्या मुळाशी त्याच्या मागे निर्गुण आहे. सगुण आहे ते चळते ढळते, निर्गुण आहे ते स्थिर आहे. हां, म्हणजे सगुण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चंचलता दिसते, चलबिचल दिसते, अस्ताव्यस्त सगळा पसारा दिसतोय. आणि निर्गुण निराकार आहे ते स्थिर आहे, आणि म्हणून शांत आहे, आणि म्हणून तिथे समाधान आणि सुख आहे. असं थोडक्यात लक्षात घ्या. तर तुम्हाला सुख आणि समाधान मिळवायचं असेल, ते जे चंचल म्हणून उभं राहिलेलं आहे, ज्याच्यात तुम्ही आम्ही सगळे गुरफटलेलो आहोत, त्याच्यापासून अलिप्त व्हायलाच पाहिजे, त्याच्यापासून वेगळं व्हायलाच पाहिजे. कारण ते वेगळं सिद्ध आहे. याच्यात जी सरमिसळ झालेली आहे ती नंतर झालेली आहे. मुळामध्ये अलिप्तता आहे. तर जी मुळातली अलिप्तता आहे ह्या सगुणापासूनची, ती पाहायची आहे, आणि पाहून शोधून काढून तिथे स्थिर होऊन राहायचं आहे. ह्याला परमार्थ म्हणा. तर जोपर्यंत तुम्ही या सगुण अवतीभोवतीचं साकारलेलं जे काय गुणाचं रूप, सगुण गुणाचं रूप आणि निर्गुण, त्याच्याकडे लक्ष जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत सुख समाधान आनंद मिळणार नाही. तर परमार्थाचा हा अर्थ लक्षात घ्या थोडक्यात अगदी. तर हे ध्यान करायला सांगतो, बरोबर. सद्गुरू काय सांगतात, ध्यान करा, नामस्मरण करा, पूजा करा, हां, असं करायला सांगतात. म्हणजे ती एक वाट तुम्हाला दाखवत आहेत की तुम्हाला ते स्थिरतेकडे जायचं असेल तर ह्या सगळ्यापासून अलिप्तता मिळविण्यासाठी एक वेळ थोडा असा प्राप्त करा 24 तासातून स्वतःसाठी. तो मिळवा स्वतःसाठी. स्वतःसाठी आहे ते, हां, कोणासाठी नाही, दुसऱ्यासाठी. ते मिळवून त्या 1 तासभर म्हणा, अर्धा तासभर म्हणा, एका बाजूला बसून ध्यान केलं, नामस्मरण केलं की ती स्थिरता काय आहे ती अंगी बाणेल. ते स्थिरता काय ती समजेल तुम्हाला, उमजेल तुम्हाला, आणि त्या स्थिरतेची, त्या निर्गुणाची सवय लागेल. आता सवय लागली ह्या चंचळाची लागलेली आहे, तर त्या निर्गुणाची सवय लागली की तुम्ही ती सवय घेता घेता त्याची सवय होते, आणि ते तसे तुम्ही होता, तसे तुम्ही उरता, तसे तुम्ही राहता. एवढं करायचं. हे ऐकून ठेवा आजच्या दिवशी. हा बोध घ्या. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज. मग तो निर्गुण गणेश आहे. जे मुळामध्ये निर्गुण तत्व आहे तो गणेश आहे. सर्वाची सुरुवात, सर्वारंभ, आदिम, त्याला जिथून गणना सुरू झाली. आता तुमच्या ठिकाणीच आहे गणेश. आपल्या ठिकाणी आपण आहोत म्हणून सगळी गणना होते ना, अवतीभवतीची सगळी. मग गणाधीश कोण आहे? आपणच आहोत. आपल्याकडे ते पदप्राप्ती आपली आपणच करून घ्यायची आहे. सिद्धत्व मूळचं आहे आपल्याकडे, तिकडे लक्ष यायचं आहे. तर तो गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, हा कळलं तर तिथेच उलगडा होतोय. तर असं प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा, विवेक करायचा, आणि पुन्हा तिथे मागे स्वतःशी जोडून बघायचं आहे. असं आहे ते. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय.